नमस्कार मुलांनो, मी शालिनी आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की झाडाची उंची किंवा सावलीची लांबी प्रत्यक्षात मोजता कशी शोधायची? त्रिकोणमिती ही गणिताची एक शाखा मदतीला धावून आली. हे आपल्याला मूलभूत माहितीची वापर करून अंतर आणि कोन मोजण्यास मदत करते. याबद्दल असा विचार करा, जेव्हा आपल्याला थोडेस माहिती असेल तेव्हा आपण बरेच काही शोधू शकता. कल्पना करा की आपण साठी बाहेर आहात आणि एखाद्या झाडाची उंची शोध इच्छित आहात. त्रिकोणमितीय गुणोत्तर आणि कोनाचे मूलभूत आकलन वापरून आपण कोणत्याही फॅन्सी उपकरणाशिवाय वास्तविक जगातील कोडे सोडवू शकता. शिकण्याचे परिणाम या धड्याच्या शेवटी तुम्ही करू शकाल. शिकण्याचे परिणाम: कोन गणनेसाठी त्रिकोणमितीय सारणी वापरण्याची पद्धत समजून घ्या. निरनिराळ्या कोनाची मूल्य शोधण्यासाठी त्रिकोणमितीय गुणोत्तर लागू करा. त्रिकोणमितीचा वापर करून उजव्या कोनाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रांची गणना करा. त्रिकोणमितीला वास्तविक जगातील परिस्थिती आणि मोजमापांशी संबंधित करा. या धड्यातील कीवर्ड्स आहेत: त्रिकोणमितीय सारणी, कोन गणना, उजवा त्रिकोण, सरासरी फरक, तीव्र कोन, त्रिकोण क्षेत्र, उंचीचा कोन. मागील धड्यात आपण 0 डिग्रीज, 30 डिग्रीज, 45 डिग्रीज, 60 डिग्रीज and 90 डिग्रीज या कोनसाठी त्रिकोणमितीय गुणोत्तर मोजायला शिकलो आहोत. तथापि विशिष्ट परिस्थितीत आपल्याला इतर सर्व तीव्र कोनाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांची गणना करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्रिकोणमितीय तक्ते वापरण्याची पद्धत आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. एक अंश 1 डिग्री 60 मिनिट 60 आणि 1 मिनिट 60 सेकंड 60 सेमीकोलन मध्ये विभागला जाते. अशा प्रकारे 1 डिग्री is equals to 60 and 1 is equals to 60 सेमीकोलन. त्रिकोणमितीय तक्ते 60 डिग्रीज अंतराने 0 डिग्रीज ते 90 डिग्रीज अंतराने कोनसाठी दशांशाच्या या 4 ठिकाणी मूल्ये देतात. त्रिकोणमितीय तक्त्यात 3 भाग असतात. डाव्या बाजूला 0 डिग्रीज to 90 डिग्रीज पर्यंत अंश असलेला स्तंभ, त्यानंतर 0, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 and 54. मथल्या खालील 5 स्तंभाची मीन तफावत 1, 2, 3, 4 आणि 5 अशी मूल्ये आहेत. मिनिटाचे इतर मोजमाप असलेल्या कोनसाठी म्हणजे 0, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 and 54 मीन फरक स्तंभातून योग्य समायोजन केले जाते. साइन व टँजंट यांच्या बाबतीत मीन फरक जोडावा लागते, तर कोसाइनच्या बाबतीत वजा करावा लागतो. आता त्रिकोणमितीय कोनाच्या मूल्याची गणना आपण खालील उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरण: साइनचे मूल्य
64 degrees 34 Fahrenheit. द्रवण 64 degree 34 Fahrenheit is equals to 64 degree 30 Fahrenheit plus 4 Fahrenheit. सारणीतून आपण संबंधित मूल्ये मिळवू शकतो. सारणीमध्ये डाव्या स्तंभातील अंश आणि उर्वरित स्तंभांमधील मिनिटे आहेत. टेबलावरून आमच्याकडे आहे sin 64 degrees 30 Fahrenheit is equals to 0.9026. मीन फरक 4 Fahrenheit is equals to 5. sin 60 जोडण्यात येणारा मीन फरक sin 64 degrees 30 Fahrenheit is equals to 0.9031. उदाहरण cos 19 degrees 59 Fahrenheit. द्रवण 19 degrees 59 Fahrenheit is equals to 19 degrees 54 Fahrenheit plus 5 degree. टेबलावरून आमच्याकडे आहे cos 19 degrees 54 Fahrenheit is equals to 0.9403. sin साठी जोडण्यात येणारा मीन फरक cos 19 degrees 59 Fahrenheit is equal to 0.9398. उदाहरण tan 70 degrees 13 Fahrenheit. द्रवण 70 degrees 13 Fahrenheit is equal to 70 degrees 12 Fahrenheit plus 1 Fahrenheit. टेबलावरून आमच्याकडे आहे tan 70 degrees 12 Fahrenheit is equal to 2.7776. मीन फरक 1 Fahrenheit is equal to 26. sin साठी जोडण्यात येणारा मीन फरक tan 70 degrees 13 Fahrenheit is equals to 2.7802. Example उदाहरण sin 38 degrees 36 Fahrenheit plus tan 12 degrees 12 Fahrenheit. द्रवण sin 38 degrees 36 Fahrenheit plus tan 12 degrees 12 Fahrenheit. Sin 38 degrees 36 Fahrenheit is equals to 0.6239. Tan 12 degrees 12 Fahrenheit is equals to 0.2162. Sin 38 degrees 36 Fahrenheit plus tan 12 degrees 12 Fahrenheit is equal to 0.8401. Tan 60 degrees 25 Fahrenheit minus cos 49 degrees 25 Fahrenheit. Tan 60 degrees 25 Fahrenheit is equal to 1.7603 plus 0.0012 is equals to 1.7615.
Cos 49 degrees 20 Fahrenheit is equal to 0.6521 minus 0.0004 is equal to 0.6517. आणि सरासरी फरक 2 equals 0.0004. त्यांना वजा करून आपल्याला 0.6517 मिळेल. आता दिलेल्या पदावलीमध्ये दोन्ही मूल्ये बदला. म्हणजेच 1.7615 0.6517 equals 1. 1098. उदाहरण थीटा चे मूल्य शोधा जर साइन थीटा इज इक्वल्स टू 0.9858 द्रवण साइन थीटा इज इक्वल्स टू 0.9858 इज इक्वल 0.9857 प्लस 0.0001. कारण आपल्याला टेबलमधून 0.9858 ची किंमत सापडत नाही. म्हणून आपण टेबलमधून 0.9858 ची जवळची किंमत निवडत आहोत. साइन सारणीवरून 0.9857 is equals to 80 degree 80 Fahrenheit. मीन फरक 1 is equals to 2 Fahrenheit. 0.9858 is equals to 80 degrees 20 Fahrenheit. Sin theta is equal to 0.9858 is equal to sin 80 degrees 20 Fahrenheit. Theta is equals to 80 degrees 20 Fahrenheit. उदाहरण cos theta is equal to 0.7656. द्रवण cos theta is equal to 0.7656 is equals to 0.7660 minus 0.0004. कारण आपल्याला टेबलमधून 0.7656 ची किंमत सापडत नाही. तर आपण टेबलमधून 0.7656 ची जवळची किंमत निवडत आहोत. कोसाइन टेबलमधून 0.7660 equals 40 डिग्री 0 आणि सरासरी फरक 4 equals 2. शून्य दशमलव 7656 equals 40 डिग्री 2 cos theta equals 0.7656 equals cos 40 डिग्री 2. theta equals 40 डिग्री 2. लक्षात ठेवण्यासाठी सारखे मुद्दे त्रिकोणमितीय तक्त्यात एक अंश 1 डिग्री 60 मिनिट 60 फॅरेनहाइट आणि 1 मिनिट 1 फॅरेनहाइट 60 सेकंड 60 सेमीकोलन मध्ये विभागला जाते. अशा प्रकारे 1 फॅरेनहाइट इज इक्वल टू 60 आणि 1 फॅरेनहाइट इज इक्वल टू 60. त्रिकोणमितीय सारणी मिनिट आणि संकेताच्या अंतराने 0 डिग्रीज ते 90 डिग्रीज पर्यंतच्या कोनसाठी मूल्ये प्रदान करतात. त्रिकोणमितीय सारणी वापरताना साइन आणि स्पर्शक गणनासाठी मीन फरक जोडले जातात आणि कोसाइन गणनासाठी वजा केले जातात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.